अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालय आग प्रकरणामध्ये रुग्णालयातील फायर ऑडिटला विलंब झालाय। 21 ऑगस्टला फायर ऑडिटची मुदत संपली आहे। व्हेंटिलेटरमध्ये स्फोट होऊन देखील अलार्म वाजला नाही हे आता समोर येत आहे। 21 ऑगस्टलाच फायर ऑडिटची मुदत संपलेली आहे। व्हेंटिलेटरमध्ये स्फोट झाला तरी देखील अलार्म वाजला नाहीये। आणि या संदर्भात अधिकची माहिती घेऊयात। आमचे प्रतिनिधी अनिरुद्ध दवाळे सध्या आपल्यासोबत फोन लाईनवरनं जोडले गेलेले आहेत। अनिरुद्ध, आपण पाहतोय फायर ऑडिटला विलंब झालाय असं समजतंय, काय अपडेट्स आहेत? नक्कीच कालची जी हृदय पिळवून टाकणारी घटना समोर आल्यानंतर आता फायर ऑडिटचा प्राथमिक अंदाज जो आहे तो समोर आलेला आहे आणि यामध्ये प्रथमदर्शनी असं लक्षात येतंय की 21 ऑगस्टला फायर ऑडिटची मुदत जी आहे ती संपली होती। मात्र तरीही या फायर ऑडिटकडे दुर्लक्ष करण्यात आलं होतं आणि या दुर्लक्ष केल्यामुळे हा अपघात जो आहे तो घडलेला आहे। जेव्हा इथे व्हेंटिलेटरचा स्फोट झाला तेव्हा व्हेंटिलेटरचा स्फोट झाल्यानंतर फायरची जी यंत्रणा आहे ती कार्यान्वित न झाल्याने ही आग जी आहे ती मोठ्या प्रमाणात वाढली। अलार्म जो आहे तो फायरचा जो वाजायला पाहिजे होता तो अलार्म वाजला नाही आणि त्यामुळे कुठेतरी हा एवढा मोठा अनर्थ जो आहे तो घडल्याचं प्रथमदर्शनी लक्षात येत आहे आणि त्यामुळे आता संबंधित जे दोषी आहेत त्यांच्यावर नेमकी काय कारवाई केली जाते आणि आता जी आरोग्य सचिवांची जे समिती आहे ती समितीचं गठन करण्यात आलेलं आहे। ही समिती नेमका काय निष्कर्ष या सगळ्या घटनेतून काढते याकडे सर्वांचं लक्ष लागल्याचं पाहायला मिळतंय। निश्चितच धन्यवाद अनिरुद्ध या सविस्तर माहितीसाठी।